समजा एखाद्या व्यक्तीवर खोटी FIR दाखल झाली तर नेमकं काय करायचं? खरं पाहायला गेलं तर FIR दाखल होणे आणि एखाद्या गुन्ह्यामध्ये दोषी ठरणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे योग्य कायदेशीर मार्गाने प्रयत्न केले तर अशा खोट्या आरोपामधून आपल्याला न्याय मिळवता येतो. नमस्कार, मी ॲडव्होकेट सुमित घोडके आणि आपण पाहतात कायद्याची भाषा. अचानक पोलीस स्टेशनमधून फोन येतो आणि समजतं कोणीतरी तुमच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे किंवा बऱ्याचदा तुमच्या विरोधात एखादा FIR दाखल झालेला असतो. अशा वेळी मनात पहिला प्रश्न येतो तो म्हणजे आता मला अटक होणार का? मी काहीही केले नसताना माझ्यावर गुन्हा कसा काय दाखल झाला? सर्वात आधी हे लक्षात घेतलं पाहिजे की FIR दाखल झाली म्हणजे तुम्ही गुन्हेगार ठरत नाही. तुमच्या विरोधात तक्रारदाराने तुमच्यावर काही आरोप केलेले आहेत एवढा साधा त्याचा अर्थ होतो. आता पुढे त्या आरोपाची सत्यता तपासणे हे पोलीस आणि न्यायालयाचे काम आहे. बऱ्याचदा लोक त्यांना असा फोन आला की भिवून फोन बंद करतात किंवा बऱ्याचदा लपून बसतात. पण असं करू नका, कारण याच्यामुळे विनाकारण तुमच्यावर संशय वाढू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे FIR मध्ये नेमकं काय लिहिलं आहे ते पहा. तुमच्यावर नेमका कोणता गुन्हा दाखल आहे? अशा गुन्ह्यामध्ये अटक होते का? जामीन मिळतो का? हे तपासून पहा. यासाठी तुम्ही कोणत्याही वकिलांचा सल्ला घेऊ शकता. समजा तुमच्यावर कोणत्या तरी गंभीर गुन्ह्याखाली तक्रार झालेली असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अटक होण्याची शक्यता असेल तर अटक होण्यापूर्वीच तुम्ही अँटिसिपेटरी बेलसाठी अर्ज दाखल करू शकता. अँटिसिपेटरी बेल म्हणजे जर का तुम्हाला अटक होण्याची भीती वाटत असेल तर अटक होण्यापूर्वीच न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज करणे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर का अशी खोटी FIR दाखल झाली असेल तर ती रद्द करता येते का? तर याचं उत्तर आहे होय. अशी खोटी FIR सूडबुद्धीने किंवा एखाद्याचा छळ करण्याच्या उद्देशाने दाखल केलेली असेल तर अशी FIR हायकोर्टाच्या माध्यमातून आपल्याला रद्द करता येते. हायकोर्ट संपूर्ण कागदपत्रे तपासून योग्य प्रकरणामध्ये अशा खोट्या FIR रद्द करते. महत्वाची बाब म्हणजे कायदा हा फक्त आरोपींनाच शिक्षा करत नाही तर एखाद्या निरपराध व्यक्तीला मुद्दाम खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यालाही कायदा शिक्षा देतो. अशाच कायदेशीर गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.